या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष, आमचे सिनियर नेते असणारे चंद्रशेखरजी बावनकुळे हे स्वतः त्यांना भेटायला गेले. त्यांनी त्यांना 1.5-2 तास तिथे वेळ दिला, चर्चा केली. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलणं देखील केलं. त्यांनी 3-4 मुद्दे आम्हाला दिलेले आहेत. माझं बच्चू कडूंचं बोलणं मला वाटतं परवा दिवशी झालं आणि त्यामुळे आता बघा शनिवार रविवार सुट्ट्या आहेत शासनाला, तर कुठलंही नोटिफिकेशन काढायचं तर मंत्र्याच्या सहीने होत नाही. त्याला अनेक टेबलवरती फाईल असते. त्यांनी मला 2-3 मुद्दे सुचवले होते. ते ऑलरेडी आपण करतच आहोत. त्यांनी एक विमा करायला सांगितला शेळ्यांचा, मेंढ्यांचा आणि गणनाच करायची, तर ती आपली रुटीनमध्ये होत असते. पण ती ज्या लाभार्थी आपण त्यांना वाटप करतो त्यांनाच आपण विमा देतो. जे आता समजा आम्ही मेंढी शेळी देतो ना लोकांना, तर आमच्यातर्फे त्याची विमा असतो, पण सगळ्याच जणांचा व्हावा असं त्यांचं म्हणणं. तर मी त्यांना सांगितलं की आता मी मंत्रालयीन दालनात सोमवारी दाखल होईल. त्याची तात्काळ एक बैठक घेऊन त्यांच्याविषयी सकारात्मक मार्गी लावेन असं मी त्यांना त्या दिवशी शब्द दिला.